तुम्हाला काय वेगळं वाटते बाकीच्या व्हरायटीपेक्षा? जसं की मला यामध्ये आहे ना, हे जे चालते एकदम जवळ जवळ आहे. त्यानंतर खालून जे पाहतो आपण सिंपोडी आहे ते भरपूर आहे. तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असे चालूच आहे. आणखी शेंडा आणखीन चालूच आहे. साधारण आपण नाही म्हटलं तरी 25 याच्यावर 5-5 बोंडही पकडले याच्यामध्ये तर 1,200 बोंड होतात. 1,200 बोंड बरोबर पक्के होतात ते शेवटपर्यंत. जे बोंड पूर्ण तयार आहे आणि वरचे जे पात्या वगैरे असं पास तर 1,200 बोंडे पक्के होते या हिशोबाने. आणि याचं जे डिस्टन्स आहे ते जे तुम्ही ठेवलाय आता तर हे व्यवस्थित आहे, पण आता पुढे चालून तुम्हाला डिस्टन्स वाढवावं लागेल. कारण की तुमची जे मेहनत आहे शेत आहे त्यानुसार याच्यामध्ये थोडं डिस्टन्स जास्त ठेवावं लागेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला उत्पन्न भरपूर वाढेल. त्यानंतर आणखीन जे काही आहे तुमचं जे पाऊस जास्त झाला त्याच्यामुळे जो खालचा जो माल गळतोय त्या अडचणीने येणार. त्या हिशोबाने तुम्हाला डिस्टन्स वाढवावं लागेल. आणि काही रोगराई बद्दल म्हणायचं म्हटलं तर ह्या पराठीत तुम्हाला रोगाबद्दल काय वाटतं? जसं विशेष करून लोकांना काय वाटतं, श्रीरामा म्हटलं की आपले श्रीरामा म्हटलं की याच्यावर कसं कोकड्याचं प्रमाण जास्त आहे. जसं सकिंग पेस्ट, तुडतुळा, मावा, त्याचे अटॅक बद्दल काय वाटलं या व्हेरायटी? पैसा वसूल अटॅक तर सुरुवात पासून अटॅक नाही आला. आणि आज दिवाळी संपली तरी कुठेच आपल्याला बोंडअळीचा प्रादुर्भाव कुठेच दिसून नाही. हे महत्वाचं. जे बोंडअळी आपल्याला 2 वर्षापासून म्हणजे मोठ्या प्रमाणात भेसळत होती, म्हणजे जिनं आपल्याला उत्पन्नच घरी जाऊन नाही दिलं, त्याचा दूरपर्यंत कुठंच इथे प्रादुर्भाव या पैसा वसूल दिसत नाही. आणि जमीन पण बघितली आपण तर अशी विशेष काळीची जमीन नाही. त्या काळीची जमीन आहे, त्यामध्ये मध्यम जमीन आहे, त्यामध्ये एवढे बोंड लागणं म्हणजे, आणि तेही म्हणतात तुम्ही 2च खताचे डोस दिले त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे म्हणजे खर्च कमी, जमीन हलकी, त्याच्यामध्ये किती खास आलं हे उत्पन्न. त्याच्यानंतर हे वर्ष बघितलं क्लायमेटनुसार या वर्षी तसं बघितलं तर हेच व्यवस्थित वाटतं मला व्हेरायटी लावायला. आता ती बाजूनी तुम्ही हे कोणती RR वगैरे आल्या व्हेरायटी त्यांना पण लावली आहे तुम्ही, ते वाढल्या व्हेरायट्या भरपूर दिसतात भरपूर. त्यामध्ये पण असे बोंड लागलेले नाही आतमध्ये. आता जसे याच्यामध्ये दिसत आहे आणि ते तर आता वाढली आहे त्याच्यामध्ये बोंड आहे दिसतात काही, पण अजून फुटलेली नाही ना, ते अजून वेचायला नाही आहे. आणि बोंडाची साईज हिचं वरचं बोंडही इतकं म्हणजे बारीक नाही, तिथं तेवढं खालचं बारीक आहे. बोंडाची साईज महत्वाची. जनरली कपाशीमध्ये वरचं बोंड एकसारखी येते, तर तिच्यात एवढा आहे का म्हणजे असं समजा का 2 ग्रॅम 2.25 ग्रॅमच्या वर कॅल्क्युलेशन मध्ये दिसणार नाही. आज तिचे बोंड फुटलेच नाही अजून, नाही तर आपण ते पण कॅल्क्युलेट केलं असतं. बरोबर, एकसारखी बोंडाची आहे. आणखीन तुम्हाला काय वाटतं विशेष वेगळं अजून बाकीच्या व्हेरायटी पेक्षा असं वेगळं काय वाटतं तुम्हाला? व्हेरायटीपेक्षा चांगली आहे. मजूर खुश होतात वेचताना, त्यांचा वजन मजूर पहिले वेचायला वेचणीसाठी त्यांना इझी हातात येत असल्यामुळे त्याच्यामुळे मजूर पहिले नाही. पहिले मी ऐकलं राजू म्हणतात कोणता मजूर विचारतात कोणता कापूस कुठला, शक्ती प्लस आहे का, पैसा वसूल आहे का, तर येतो आम्ही. म्हणजे ते बाकीच्या इकडे 155 आहे ना, बरोबर 155च्या वर सोडून इकडे वेचायला येतात. म्हणजे आजही श्रीरामाचं समजा एक होल्ट आहे का मजुराला माहित आहे, ते मनानं कापूस वेचतात. मनानं कापूस जेव्हा वेचतात तेव्हा जे मनानं कापूस त्याचं कसं हिशोबानं खास वाटते पैसा वसूल, शक्ती प्लस वेटच्या हिशोबानं त्यांचं ते हे भरते, वेटच्या हिशोबानं त्यांना पैसे मिळते, त्याच्यामुळे तो त्याचा फार मोठा बेनिफिट आहे. आता शक्ती प्लस अगोदर लावायचे, आता तुमची इमेज आली, इमेजच्या सिस्टर कन्सल्टंट कंपनी, त्यामध्ये आता 2 वर्षापासून आपण पैसा वसूल देत आहे. बरोबर, त्यांनी शक्ती प्लस सोडून पैसा वसूल कडे वाढले जास्त. बरोबर, आता काय त्याच्यापेक्षा खास वाटला कापूस. म्हणजे वेचायला सोपा, उत्पन्नाला चांगला, रेजिस्टन्स पॉवर, रोग प्रतिकार. गावाकडे पहिलाच वेचा आम्हाला 8 आला, आणि याच्यानंतर एकरी 8 कापूस आला, म्हणजे 15 एकर यातून झालं समजा. आणि या वर्षात एकरी 8 म्हणजे खूप मोठं काम आहे. आणखीन तेवढंच पकडलं ना तुम्ही. बरोबर, तिकडे तर आम्हाला शेंडे कापा लागले, शेंडे वरचे शेंडे साठी व्हिजिटेबल ग्रोथ जास्त. ते म्हणजे विशेष म्हणजे कसं हे थोडं हलकं वावर आहे, ते काळीचं वावर, काळीचा तेवढा फरक पडतो. त्याच्यामुळे तो फरक आहे थोडा.
व्हेरायटीचा म्हणजे हो. परफॉर्मन्सचा. बरोबर. काळीतही चांगला परफॉर्म देते, बरोबर. ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये. Black cotton आणि soil हे मध्ये साऱ्या थोडा जमिनीचा फरक आहे. आपली साधारण हलकी मध्यम सॉइल जी आहे, हम्म. मीडियम सॉइल, हम्म. त्यामध्ये थोडा प्लस मायनस होते, हो. पण ऍव्हरेज मध्ये एवढा फरक पडत नाही तो. नाही. बरोबर. 2चा समजा याच्यामध्ये 12-14 होईल तर त्याच्यात 16-18 होईल असं आहे ते. हा, बरोबर. पण उत्पन्नाच्या हिशोबाने तो पैसा वसूल पैसा आजच्या दिवसात आजच्या दिवसात ही best आहे. बेस्ट आहे म्हणजे Variety. खरोखर पैसा वसूल करून नाही, देणारी या variety. वर्षी लोकांनी सगळं म्हणजे लोकांचा कल कुठं होता, RR कडे. इनलिगल करे. बरोबर. RR बरोबर. राऊंड अप राऊंड अप पण राऊंड अप लावली, वाढली, पण सुरुवातीला परफॉर्मन्स पण भरपूर दिला. दिला. पण त्या हिशोबाने आता शेवटी कुठे येईल परफॉर्मन्स, द एंड द एंड. आणि कुठं होतो उत्पन्न महत्वाचं. आपलं द एंड म्हणजे उत्पन्न हे महत्वाचं. तेच आपल्यासाठी सर्वात प्रॉफिटेबल मार्जिन असते. हा. उत्पन्न मिळणं म्हणजे उत्पन्नामध्येच आहे सगळं. हा. शेतकऱ्याला शेवटी उत्पन्न पाहिजे. उत्पन्न पाहिजे. शेतकऱ्यांना पैसा घडला तर बरोबर. पुढच्या वर्षी आणखीन लावतील, हा, आणखीन जोशानं काम करतील. लागलेला पैसा आपल्याला पुन्हा म्हणजे मिळून जावा बा, हाच एक हा. मुख्य उद्देश असते ना. तेच आहे. चला बढिया आहे. राजू धन्यवाद. धन्यवाद. तुमचा आपण वेळ दिला किमती समय दिला. त्याबद्दल आभारी आहे. हा, हा. चला या स्वप्नील भाऊ.